राज्यातील बुद्ध लेणीच्या अतिक्रमणाबाबत पुरातत्व विभागाच्या निष्क्रियतेच्या विरोधात मुंबई येथे आझाद मैदानावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध लेणी संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य व सर्व लेणी संवर्धक समूह महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर करण्यात आले। या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर, ज्येष्ठ साहित्यिक J.V. पवार, राष्ट्रीय सचिव B.H. गायकवाड, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष U.G. बोराडे, हिशोब तपासनीस लक्ष्मण मोरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड, कोषाध्यक्ष बापू ढोडरे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध लेणी संवर्धन समितीचे पदाधिकारी, समता सैनिक दल व बुद्ध लेणी प्रेमी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या संदर्भात अधिक वृत्त पाहूया। जो आपल्यामध्ये रोष दिसतो, एक लढाईसाठी, मोठ्या लढाईसाठी आपण उभे राहिलेले आहात, त्या आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, बुद्ध लेणी संवर्धन समितीच्या माध्यमातून एका निर्णायक लढाईला आपण सामोरे जात आहोत। पूर्वी काय झालं त्याचा आपल्याला विचार सोडून द्यायचा आहे। भारतामध्ये बौद्धच नव्हते आणि बौद्धांच्या मग ह्या विरासत या लोकांनी कॅप्चर केल्या, त्याच्यावरती अतिक्रमण केली, हे साहजिक आहे असं मी समजतो। कारण वारसदारच नव्हते, त्यामुळे त्याच्यावरती कब्जा केला गेला। आज तेवढे देखील ते संस्कृत नाही की जेव्हा आंदोलन होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, ज्यांच्याकडून आपण विरासत घेतली होती बौद्धांची, आज ते बौद्ध इथे जागृत झालेले आहेत, मागणी करतायत देशभरामध्ये की बौद्धांची धरोहर आम्हाला द्या, पण एवढे सुसंस्कृत नाही। म्हणून आपल्याला हे आंदोलनाचा मार्ग आज पत्करावा लागला। बाबासाहेबांची धम्मक्रांती 14 ऑक्टोबरची आणि त्याच्यानंतरचे फिगर आले। 1961 ला जेव्हा पुन्हा एकदा जनगणना झाली 11 वर्षानंतर, तेव्हा 27 लाख लोकांनी महाराष्ट्रामध्ये आम्ही बौद्ध आहोत असं नोंदवण्यात। हा फरक आहे येणाऱ्या दिवसामध्ये की आज बौद्धांची संख्या आज करोडाच्या पुढे आहे, परंतु सेन्ससचे आकडे हे बरोबर मिळत नाही। म्हणून ह्या मीटिंग मधून आपल्याला सांगू इच्छितो, आंदोलनाच्या मधून सांगू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा जनगणना होणार आहे, जे व्हायला पाहिजे होती 2021 ला, परंतु कोरोनाची महामारी असेल ती आता जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये होणार आहे 2026 मध्ये। त्यावेळेला बौद्ध म्हणून नोंदवा आणि दाखवून द्या बौद्धांची संख्या या देशामध्ये काय। धन्यवाद। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।